किंवा जर तुम्ही बिझनेसमध्ये असाल तर आपल्या एम्प्लॉयची किटकिट करणं विच इज टोटली रॉंग. कारण हे मी कॉमन बघते की घरामध्ये 1 BHK आणि 5 कलर दिसतात मला, की हॉलमध्ये निळा पण केलेला आहे, गुलाबी पण केलेला आहे, इकडे किचन मध्ये मग पर्पल केलेला आहे, मग बेडरूम मध्ये निळा आणि लाल सोबत केलेला आहे. तर मग त्याच्याने वास्तू दोष निर्माण झालेला आहे. कसं शेजारी कोणी राहत असतं त्यांच्या, आणि त्यांचं मोस्टली हे खूप स्ट्रगल करतात, पण ह्यांच्याकडे जितकं पाहिजे तितकं ते होत नाही किंवा त्यांची तितकी ग्रोथ होत नाही त्यांची. आणि जसं त्यांनी शेजारी पाहिलं की त्यांच्याकडे काहीच नसतं म्हणजे, आणि त्यांची ग्रोथ इतक्या जास्त प्रमाणात नसते, ह्याच्या मागे नक्की रिझन काय आहे? आता 7च घोडे का पाहिजेत हे कोणी कधी विचार केलेला आहे का? कारण सूर्याचा जो रथ असतो तो 7 घोडे असतो. दक्षिण दिशेला आपला दरवाजा कधी नसावा, एंट्रन्स दिशेला, किंवा त्याच्यावरती खूप जण असा उपाय सांगतात की इथे पंचमुखी मारुतीचा फोटो लावा. तर नक्की असावा दरवाजा उत्तम आहे का नाहीये, तर ह्याच्या मागे आणि पंचमुखी मारुती का लावतात, तर ह्याच्या मागे काय कारण आहे? म्हणजे मुलाला जॉब लागलेला आहे फॉर एक्झाम्पल, तर ऑब्व्हियसली सगळ्यांना आनंद झाला पाहिजे. तर ते घरामध्ये पेढे यायच्या आधी घरामध्ये काहीतरी असं कुरबुर होतं आणि घरात भांडणं. नमस्कार, ज्ञान जर्नीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एक वेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि खूप छान टॉपिक आहे आजचा. ज्या विषयावरती आज चर्चा करणार आहोत तो आहे वास्तुशास्त्र. तर आपल्या सगळ्यांचे खूप कॉमन क्वेश्चन असतात, वास्तुशास्त्र म्हणजे नक्की काय, आणि आपल्या घरामध्ये भरपूर काही प्रकारच्या गोष्टी घडत असतात की, आणि आपल्या मनामध्ये शंका पण चालू असतात की कोणत्या गोष्टी नक्की कोणत्या दिशेला हव्या, तर त्याच्यामध्ये घरात त्याच्यावरती काही दुष्परिणाम होतो का. तर ह्या सगळ्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. आणि आज आपल्याकडे चर्चा करण्यासाठी प्रमुख पाहुणे आलेले आहेत. विजयश्री चितलांगे मॅम. नमस्कार. नमस्कार. मॅमला आपण खूप साऱ्या पॉडकास्टमध्ये पाहिलंच असेल, तशी मॅमची इंट्रो करून देण्याची खरंच गरज नाहीये, पण तरी मॅम थोडीशी डिटेलमध्ये त्यांची ओळख करून देतील आणि आपण चर्चेला सुरुवात करूया. नक्की. मी डॉक्टर विजयश्री चितलांगे आणि ऑकल फील्डमध्ये म्हणजे ग्राफोलॉजी, त्याच्यानंतर ग्राफोलॉजी म्हणजे हँडरायटिंग अँड सिग्नेचर, न्यूमरॉलॉजी, ॲस्ट्रॉलॉजी आणि वास्तू, हे सगळ्या फील्डमध्ये मी बघते. सगळं म्हणजे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करते ह्या फील्डचा वापर करून. आणि जेवढं शक्य होईल तेवढ्या माझ्या लोकांना पण ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करते आहे थ्रू माय क्लासेस थ्रू आपण या सगळ्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवते आहे, सो दॅट ते स्वतः त्यांचा प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह करू शकतात. बाकी सगळ्यांना माहितीच आहे. चर्चेला सुरुवात करूयात आपण. नक्कीच. येस, नक्की आपण बेसिक पासून सुरुवात करूयात की नक्की वास्तुशास्त्र म्हणजे काय, आणि नक्की वास्तुशास्त्राचा अर्थ आपल्या सामान्य माणसांपर्यंत कशा पद्धतीने जातो. आता सगळ्यात आधी तर वास्तुशास्त्र म्हणजे काय, तर एकदम सोप्या भाषेत म्हटलं तर वास्तू म्हणजे तुमच्या घराची एनर्जी कशी आहे. 5 तत्वांपासून सृष्टी बनलेली आहे. 5 तत्वांपासून ह्युमन बॉडी म्हणजे आपली बॉडीची रचना जी बनलेली आहे ती 5 तत्वापासून बनलेली आहे. आणि वास्तू पण जे आहे हे सगळं डिपेंड आहे 5 एलिमेंट्सवर म्हणजे 5 तत्वांवर. तर हे 5 तत्व कोणते आहेत, तर अग्नी, जल, आकाश, वायू, पृथ्वी, हे 5 तत्व आहेत. हे जे 5 तत्व आहेत हे पूर्ण 16 डायरेक्शन मध्ये डिवायडेड आहे. आता जर जलतत्वाची जी दिशा आहे, जर तिथे अग्नी आला तर घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो. वास्तुदोष निर्माण झाला हे कसं कळेल, तर घरामधली एनर्जी जी असते हे निगेटिव्ह होते. सारखे भांडणं होणार किंवा काम नाही होणार, काम अडकडणार. ज्या वेळेस घरामध्ये म्हणजे खूप आनंद झाला पाहिजे त्यावेळेस आनंद न होता आपण दुःखी होऊन जातो. म्हणजे मुलाला जॉब लागलेला आहे फॉर एक्झाम्पल, तर ऑब्व्हियसली सगळ्यांना आनंद झाला पाहिजे. तर ते घरामध्ये पेढे यायच्या आधी घरामध्ये काहीतरी असं कुरबुर होतं आणि घरात भांडणं होतं. म्हणजे हे ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर हे कशामुळे होत आहेत, तर घराच्या वास्तुदोषामुळे. म्हणजे फक्त बेसिक वास्तू जो आहे तो पण आपल्याला समजला ना तरी आपण घरातले वास्तुदोष जे आहेत ते दूर करू शकतो. आणि आपला जो टॉपिक आहे
प्रत्येक माणसाच्या जीवनात वास्तू हे आले, हे शास्त्र आलं. हो. पण नेमका वास्तुदोष आहे का त्यांची कुठेतरी त्यांची एफर्ट मागची कमी जमीन. पडताय हा. किंवा दुसऱ्या काही गोष्टी आहेत, तर ते Correct. कसं ओळखलं पाहिजे? करेक्ट. आता हे नक्की वास्तू आहे की त्यांचे एफर्ट्स कमी आहेत की मागच्या जन्मीचे कर्म आहेत, हे सगळं ॲस्ट्रो वास्तूने कळतं. आता एक कॉमन एक्झाम्पल, जे याच्यावर विश्वास करत नाही, कमेंट्स मध्ये आपण बऱ्याचदा बघतो किंवा लोक मला ज्यांच्या घरी जाते तर असं नाही की सगळेच हे या ही जी आपली थेरपी पॅथी आहे किंवा ही जी सायन्स आहे की त्याला हे मानतीलच. बरोबर आहे. काही अशी मुलं असतात किंवा घरचे अशी काही लोक आहेत की ते म्हणतात की असं काही नसतं, पण घरामधले 5 मेंबर मधले 3 म्हणतात की नाही हे असतं. तर ती जे मानत नाही त्यांचा एकच मला प्रश्न असतो की आमच्या घराच्या वरती पण अजून एक घर आहे, खाली पण आहे, आमच्या घरामध्ये आम्ही 5 मेंबर आहोत, तर फक्त एकावरच किंवा या दोघांवरच त्याचा का इफेक्ट होतोय, बाकीच्यांवर का होत नाही? किंवा सेम फ्लोअरला राहत आहे, कारण मुंबई, पुणे, बँगलोर हे जे मोठमोठे आपण फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतो आहे, तर सगळ्यांची घराची रचना ही सारखीच आहे. जिथे फर्स्ट फ्लोअरचा टॉयलेट आहे तिथेच थर्ड फ्लोअरचा पण आहे, सेकंड फ्लोअरचा पण आहे, पण सेकंड फ्लोअर वाल्याला त्रास होत नाही आहे, थर्ड फ्लोअर वाल्याला होतो आहे. तर हे कशामुळे आहे? तर हे ॲस्ट्रो वास्तूमुळे आहे. फर्स्ट तर ॲस्ट्रो वास्तूमुळे. सेकंड म्हणजे घराची आतली रचना कशी केलेली आहे. घरामध्ये जसं मी आत्ताच थोड्या वेळ आधी बोलले होते की जिथे पाणी तत्व म्हणजे वॉटर एलिमेंट असेल आणि तिथे तुम्ही अग्नीचा कलर आणला म्हणजे नॉर्थ, उत्तर दिशा साईडला, फ्रॉम उत्तर टू ईस्ट म्हणजे उत्तर पासून तर पूर्व दिशेपर्यंत हा जो आहे हा एलिमेंट जो येतो हा वॉटर एलिमेंट येतो, म्हणजे पाणी जलतत्व. आणि इथे जर ऑरेंज कलर आला, लाल कलर आला किंवा लाल कलरचं काही आलं, अग्नी आली, किचन आलं, तर ते जलतत्व तो खराब झाला म्हणजे त्यांना प्रॉब्लेम येईल. आणि तो थर्ड फ्लोअर वाल्याला ज्याला प्रॉब्लेम येत नाही आहे तर नेमकं त्याने तिथे निळाच कलर केला असेल किंवा काळाच कलर केला असेल. हा. आणि एक ॲस्ट्रो वास्तू म्हणजे की त्याची कुंडली त्याला कितपत साथ देते आहे, त्याच्या कुंडलीमधले जे काही ग्रह आहेत ते त्या वास्तूप्रमाणेच त्याला अलाइन होत आहेत का. त्यामुळे काय होतं आता की ॲस्ट्रो वास्तू काय इम्पॉर्टंट आहे. वास्तू आहे, वास्तू नंतर ऍडव्हान्स गेला आपण तर ॲस्ट्रो वास्तू. तर की घरामध्ये आपण बघतो की 4-5 मेंबर राहत आहेत की नवरा तर खूप मरमर काम करतो आहे, मेहनती आहे आणि त्याला सक्सेस मिळत आहे, पण इकडे वाईफ जी आहे हिला जॉबही नाहीये, हिची तब्येत पण खराब राहते, ही सारखी चिडचिड करती आहे. तर असं का? कारण घर तर एक व्यवस्थित आहे. मग अशा वेळेस कुंडली बघायला पाहिजे की घराची जी एंट्रन्स आहे ही दोघांसाठीही पॉझिटिव्ह आहे का. मेन आहे एंट्रन्स, त्याच्यानंतर झोपण्याची जागा ती दोघांसाठी सारखी आहे, चांगली आहे, नाही आहे ती बघितल्या जातं. आणि बाकीच्या गोष्टी आहेत, अजून रंगसंगती आहे किंवा घरामध्ये कुठली पेंटिंग ठेवली आहे का, आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी त्याच्यावरती आपण सविस्तर बोलूयातच. आता तुम्ही जसं बोलत की वास्तुशास्त्रामध्ये निगेटिव्ह एनर्जी हा एक प्रकार येतो, तर नक्की निगेटिव्ह एनर्जी कशा प्रकारची असते किंवा ती ओळखायची कशी आपल्या घरामध्ये. हा. आता निगेटिव्ह एनर्जी ओळखायची कशी, तर याचा एक एकदम सुंदर एक्झाम्पल मी देते. अजून पॉडकास्टमध्ये पण मी दिलेलं आहे की घरामध्ये जेव्हा सण असतात किंवा घरामध्ये काही सेलिब्रेशन्स असतात आणि ते सेलिब्रेशन म्हणजे आता उद्या दसरा आहे फॉर एक्झाम्पल, आपण दसऱ्याचा घेऊया किंवा आता अक्षय तृतीया येणार आहे, अक्षय तृतीयाचाच घेऊया की उद्या अक्षय तृतीया आहे. आज आपण सगळं त्याची तयारी करतोय आणि उद्या सकाळी सकाळी घरात भांडणं होतात काहीही कारण नसताना. म्हणजे बाकी दिवस तुम्ही चांगले आहात आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी, ज्या दिवशी घरामध्ये पूजा पाठ सगळं व्यवस्थित छान झालं पाहिजे, काहीतरी कारणाने घरामध्ये भांडणं होणार. किंवा तुम्ही लग्नात वगैरे आपण जातो, समारंभामध्ये जातो, तिथून आल्यावर एकदम आजारी पडतो, घरातली महिला पडेल किंवा मुलगा पडेल किंवा नवऱ्याला काहीतरी एखादी बॅड न्यूज ऐकायला येईल की काहीतरी झालं आहे, व्हॉट एव्हरचे काही. दॅट मीन्स की निगेटिव्ह एनर्जी किंवा एव्हिल आय जे म्हणतात ते कुठेतरी आहे. मग ह्याच्यामागे उपाय काय आहे की नाही बाबा. एकदम सोपा उपाय आहे निगेटिव्ह एनर्जी काढण्याचा की आपली पिवळी मोहरी जी असते ती घरामध्ये टाकून द्यायची सगळीकडे. संध्याकाळी वगैरे तुम्ही टाकून द्या.
आणि दुसऱ्या दिवशी फ्रायडेला टाका तुम्ही, शनिवारी दुसऱ्या दिवशी ती सगळी जमा करा आणि ती एखाद्या नाल्यामध्ये वगैरे टाकून द्या की कोणत्याही ॲनिमल्सच्या वगैरे तोंडात जाता कामा नये, म्हणजे कोणीही त्याला यूज करता कामा नये. तर अशा ठिकाणी घरातही फ्लश करायचं नाही आहे त्याला, बाहेर उकरड्यात जे म्हणतो, पण उकरड्यावर गाय म्हशी बकरी ते खाऊ शकतात, तर अशा जागेवर टाका की कोणाच्याही तोंडात ती येणार नाही. हा एक उपाय आहे. दुसरा म्हणजे तुम्ही असाच पुढच्या एक वीक तुम्ही हे केलं, नेक्स्ट वीकला तुम्ही आपलं मोठं मीठ असतं, खडे मीठ जे आपण म्हणतो, तर खडे मीठ आपण टाकून द्यायचं आहे. मात्र खडे मीठचा जेव्हा आपण उपाय करतो त्यावेळेस घरामध्ये कोणीही नको. शनिवारी हा उपाय करायचा की शनिवारी असं होतं ना की सगळे जॉबसाठी म्हणा, कामासाठी बाहेर जातात, तर त्यावेळेस सगळ्यांना, नाही तर सगळ्यांना बाहेर काढा 2-3 तासासाठी की फिरून या तुम्ही. आणि सुरुवात घराच्या एंट्रन्स पासून करायची आहे. पूर्ण घर, हॉल, किचन, टॉयलेट मध्ये नाही टाकायचं, रूम, मास्टर बेडरूम जे काही आहे, आणि परत तिथे तुम्ही एंट्रन्सचा म्हणजे इथून सुरुवात केली, असं केलं आणि इथे थांबला. आता इथे तुम्ही थांबला आहात, इथे आधीच तुम्हाला आपली झाडू आणि कचरा जमा करण्याची जी सूप असते ती सुपडी आणि ते ठेवून द्यायचंय. तिथे 10-15 मिनिटं तुम्हाला तिथेच बसायचंय, घरात फिरायचं नाही. 15-20 मिनिटं झाल्यानंतर जिथे एंड झालं होतं तिथून अँटी क्लॉकवाईज परत हे जमा करत सुरुवातीच्या पॉइंटवर यायचंय, ते जमा करायचंय, पेपरमध्ये रॅप करायचंय आणि घरामध्ये बाहेर फेकून द्यायचं. परत एकदा असंच म्हणेल की हे मीठ पण कोणाच्याही तोंडात येता कामा नये, कारण त्याच्यामध्ये तुमच्या घराची निगेटिव्ह एनर्जी असते. जसं की तुम्ही एंट्रन्सवर बोललात, तर कॉमन कुठल्या मिस्टेक्स आहे की लोकांचे एंट्रन्स या दिशेला नको किंवा या दिशेला असलं तर तुम्हाला चांगलं राहतो? आता एंट्रन्सेस जे आहेत, जसा 16 डायरेक्शन्स आहेत तशा 32 एंट्रन्सेस आहेत, 32 एंट्रन्स आहेत पूर्ण असं केलं तर. हा थोडा बारकाईचं काम आहे. तर याच्यामध्ये एंट्रन्सेस मध्ये सगळ्यात आधी तर नैऋत्यचं एंट्रन्स नको, ही नकोच. कोणती चांगली असते तर N3 N4 आमच्या भाषेमध्ये ज्याला N3 N4 म्हणजे नॉर्थ मध्ये N3 N4 येईल, साऊथ मध्ये S3 S4 येईल, ईस्ट मध्ये म्हणजे पूर्व दिशेला E3 E4 येईल आणि वेस्ट मध्ये पश्चिम दिशेला W3 W4 येईल. तर ह्या डायरेक्शन खूप चांगले. अजून एक असं सांगितलं जातं की ईशान्येची एंट्रन्स ही खूप छान असते, पण जर ईशान्येची एंट्रन्स ही N8 आणि E1 अशा दोन याच्यामध्ये, ईशान्य हा एक झोन झाला, 16 झोन पैकी याच्यामध्ये मी म्हटलं 32 एंट्रन्सेस आहेत, म्हणजे त्या ईशान्येला मी अजून 2 पार्ट मध्ये केलं आहे, ज्याच्यामध्ये N8 आणि E1 असं येतं. तर N8 मध्ये असेल तर इट्स उत्तम, खूप चांगली आहे. पण E1 ला आली असेल तुमची एंट्रन्स तर ही कर्जबाजारी करते. तर असं नाही की माझी ईशान्येची डायरेक्शन आहे तर ही चांगलीच असणार आहे. ईशान्येमध्ये N8 ची एंट्री असेल तर ती चांगली आहे, E1 ची आली असेल तर ती चांगली नाही. सामान्य लोकांच्या भाषेत मी असं ऐकलं की दक्षिण दिशेला आपला दरवाजा कधी नसावा, एंट्रन्स दिशेला, किंवा त्याच्यावरती खूप जण असा उपाय सांगतात की इथे पंचमुखी मारुतीचा फोटो लावा. तर नक्की असावा दरवाजा उत्तम आहे का नाहीये, तर ह्याच्या मागे आणि पंचमुखी मारुती का लावतात, तर ह्याच्या मागे काय कारण आहे? आता सगळ्यात आधी तर हे बघा, का नसावा याच्या मागचं रिझन हे सांगते. लोकांना ना सगळं इझी पाहिजे. मला मेहनत कमी करायची पण मला क्विक बनायचंय, करोडपती म्हणा, नेम फेम. आणि साऊथ जे आहे, साऊथची डायरेक्शन म्हणा, दक्षिण जे तुम्ही म्हणतात, साऊथ मुंबई कसं आहे, गरीब आहे अमीर आहे, कसा आहे, एकदम मोठा लॅविश आहे. आपल्या भारत देशाचा साऊथ कसा आहे, नाहीच आहे. सोनं किती आहे साऊथ वाल्यांकडे, बरोबर आहे. तर हे साफ चुकीचं आहे की साऊथ मध्ये नको एंट्री. याच्या मागचं रिझन हे आहे की जसं मी आता तुम्हाला डायरेक्शन सांगितल्या होत्या, E3 E4 N3 N4 W3 W4, तसंच साऊथ मध्ये S3 आणि S4 या दोनच जे झोन आहेत ते चांगले असतात. बाकी थोडस पण तुमचं S3 S4 चा S2 झाला, S5 झाला तर त्याचे तुम्हाला खूप बॅड इफेक्ट्स मिळतात.
पण ईस्ट मध्ये नॉर्थ मध्ये थोडंफार कमी झालं तरी तरी तुम्हाला इफेक्ट खराब येतात, पण इतके वाईट येत येत नाही नाही. जितके साऊथ मध्ये. आणि दुसरं रिझन हे आहे की साऊथची एंट्री जी S3 S4 पण मी जी म्हणती आहे त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत खूप घ्यावी लागते. तुम्हाला कन्सिस्टन्सी पाहिजे तुमच्या कामामध्ये, तुम्हाला आळस नको. तुम्ही म्हणाल की मी 9 ते 5च जॉब करतो, मी साऊथची एंट्री घेतो आणि 9 ते 5च जॉब करणार, बाकी रविवारी आणि शनिवारी आराम करतो आणि मी करोडपती बनेल, तर तसं बिलकुल शक्य नाही. तसं ते बिलकुल चालणार. आता बऱ्याच केसमध्ये काय होतं की आपल्याला हा ओपनिंग किंवा ही जी दिशा हे चान्स भेटत नाही की आपण चूज करतो, कारण की आपल्याला तयार घर किंवा सेकंड हँड घर घ्यावं लागतं. त्या केसमध्ये काय उपाय आहे की आपल्याकडे समजा हे निगेटिव्ह दिशेचं ओपनिंग आले तर त्याला रेमेडीज करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल सगळ्यात आधी आपण एक एंट्री बद्दल बोलूया की नैऋत्यची एंट्री ही कधीच नको. ऍक्च्युली ती ट्रीटेबल नाही असे भरपूर वास्तू कन्सल्टंट म्हणतात, पण मी त्याची ट्रीटमेंट करते आणि एक त्याच्यासाठी बाकी तर दुसरं इथे काही सांगणार नाही, कारण ती थोडंसं ट्रिकी आहे. पण जे एकदम इझी आहे, जे बाकी लोक करू शकतात आणि ज्यांची साऊथ वेस्टची एंट्री असेल त्यांनी एकच काम करायचं की उंबरठा असतो आपला, उंबरठ्याला येलो कलरचं ऑइल पेंट किंवा पट्टी वगैरे ते तुम्ही करू शकता. येलो करून घ्यायचंय त्याला आणि दर गुरुवारच्या गुरुवारी हळद, घराची प्युअर हळद पाहिजे. हा म्हणजे हळदीचं पावडर जे असतं ते हळद, आजकाल खूप केमिकल ती नको. घरातली हळद पावडर, त्याच्यामध्ये कच्चं दूध, त्याचा लेप बनवायचा आणि दर गुरुवारी त्याच्यावर ते लेप करायचा गुरुवारचे गुरुवारी. तर हे बघा एकदम 100% तर ती क्युअर होणार नाही, पण त्याचे जे खूप जास्त वाईट परिणाम आहेत ते कुठे ना कुठे कमी होतात. हे झालं साऊथ वेस्ट बद्दल. आणि अशा बऱ्याच अशा एंट्रन्सेस आहेत की ज्याला आपण इथे एक नॉर्मल मोठमोठं मी सांगून देते की उत्तर साईडच्या जर डायरेक्शन उत्तर साईडला असेल आणि तुम्हाला माहिती नाही N3 आहे, N4 आहे, N2 आहे, N1 आहे, तुम्ही जास्त काहीच करायचं नाही आहे. उंबरठा जो आहे त्याला हिरवं करून टाका. पूर्व साईडला पण असेल त्याला हिरवं करा, पश्चिमेला असेल तर पांढरी करून टाका आणि साऊथला असेल तर मी म्हटलं त्याप्रमाणे पिवळं करा. उंबरठा हा या कलरनी तुम्ही ऑइल पेंटनी म्हणा किंवा तुम्ही स्टिकर स्टाईल लावलं तरी चालेल, पट्टी लावली तरीही चालेल. ओके. जसं की तुम्हाला सांगितलं मग पंचमुखी मार्ग, त्याच्या मागे काय कारण आहे? कारण असंच नाहीये. कारण याचं मागचं आहे की आपल्या मनातली भीती की मी पंचमुखी हनुमानांना साऊथ आहे, साऊथला दक्षिणेला देव असायला पाहिजे, त्यातल्या त्यात हनुमानजी असायलाच पाहिजे, पण ते एंट्रन्सला नको. ओके. एंट्रन्सला कोणतेही देवी देवता नको. एक साधं, बाकी तर नंतरचं बघू आपण काय नको असायला नसायला. साधा एक्झाम्पलच देते किंवा एक साधं सगळ्यांना जे व्ह्युअर्स बघतायत त्यांना एक प्रश्न देते. तुमच्या घरामध्ये महिला आहेत, वरती देव तुम्ही लावलेले आहेत आणि त्या दारातून येता जाता ती महिला किंवा तुमच्या घरी येणारी मेड ही कितपत ही कशी आहे हे तुम्हाला माहिती आहे का? महिन्याचे 4 दिवस पिरियड्स मध्ये असताना देवाच्या खालून वरतून जाणं हे योग्य आहे का? तर म्हणून मी असं म्हणते की देवाला देवघरातच ठेवा, त्याचं पवित्रता पाळा, बाकी कुठेही ठेवायची गरज नाहीये. हा, जर तुमच्या साऊथला एखादा रूम येतो आहे किंवा लिव्हिंग येत आहे तिथे तुम्ही लावा, पण पंचमुखी हनुमान नका लावू. आपले साधे गदा घेतलेले हनुमानजी वगैरे लावले तरीही चालते. जसं देवांचा विषय झाला तर आपले देवघर कुठल्या दिशेला असतात? देवघर नॉर्थ ईस्टला असायला पाहिजे. नॉर्थ ईस्ट पॉसिबल नसेल, म्हणजे ईशान्यला पॉसिबल नसेल तर पश्चिम दिशेला. आता पश्चिम दिशेला विचार करणार म्हणतात पश्चिम कुठून आणली आम्ही, तर मी कुठूनही आणलेली नाही. करून बघा. का पश्चिम दिशा? तर जेव्हा 45 एनर्जी फील्ड ही देवताची एनर्जी असते आपल्या वास्तूमध्ये, तर त्याच्यामध्ये पश्चिम दिशेला ना पुष्पदंत म्हणून देव नाहीये, एनर्जी फील्ड आहे. जे तुम्ही काही मागितलं तर ते तुम्हाला मिळतं. आणि आज मला एक सांगा की त्या देवघरात बसून आपण कोण असं आहे की जे मेडिटेशन करतं किंवा जप करतो? आपण देवघरात बसून 10 मिनिटं आपण बसतो आणि त्या 10 मिनिटात आपले 2 तरी अशा काहीतरी विश असेल की
हे दे, बरोबर, हे दे, बरोबर. ते दे. Correct. तर मग का तुम्हाला जर मागायचं असेल पश्चिम दिशेला कसं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे, जप करायचं आहे, मेडिटेशन करायचं असेल तर ईशान्येला. ईशान्य. ओके. काही ठिकाणी किंवा काही घरामध्ये आजकाल काय करतात की देवघर पण करतात, पण आजकाल थोडी कंजेस्टेड जागा आणि हो. मग स्क्वेअर फूट छोटं, मग त्याच्यामध्ये पण काही वेळा वरती भिंतीवरती वगैरे देव ठेवलेले असतात की हा. काचेचे ग्लास केले, त्याच्यावरती गणपती वगैरे ठेवले बरोबर. आणि फ्रेम भिंतीला लटकवलं, तर ते योग्य आहे का? आता हे बघा, घर माझं जर 400 स्क्वेअर फीटचं आहे, त्याच्यात हॉल, किचन आणि बेडरूम, राहणारी 5-6 माणसं, जागाच नाही आहे बरोबर. माझ्याजवळ. बेडरूम मध्ये मी ठेवू शकत नाही, किचन मध्ये नाही. मी स्वतः नाही म्हणते. बरोबर. का तर तुम्ही व्हेज नॉनव्हेज बनवत असाल तर मग तर बिलकुलच नाही. व्हेज मध्ये पण आपण कांदा लसूण वगैरे युज करतो, त्या देवाला कशाला त्रास. तर अशा वेळेस वरती जेव्हा तुम्ही ठेवता तर त्याच्या खाली एक सपोर्ट म्हणून लाकडी फळी तुम्ही ठेवायला पाहिजे, म्हणजे अच्छा. अर्थ एलिमेंट तयार बरोबर. होतं आणि मग तुम्ही तो छोटासा देवघर ठेवा. ठेवलं. इथे अजून एक सांगेल की देवघर जर नॉर्थ ईस्टला असेल, ईशान्येला असेल, तर देवघरामध्ये लाल कापड ठेवू नका. का नाही ठेवायचे, तर ईशान्य दिशा ही जलतत्वाची आहे आणि जलतत्वामध्ये लाल कलर नको. 24 तास तिथे दिवा चालायला नको, कारण तुम्ही अग्नी बरोबर. ज्वलन करत आहात ना, तर तसं नको. जर तुम्हाला वाटतंय की माझ्या घरात 24 तास दिवा लागला पाहिजे, तर तुम्ही आग्नेय दिशेला म्हणजे साऊथ ईस्टला महालक्ष्मीचा फोटो ठेवा आणि तिथे तुम्ही 24 तास दिवा लावू शकता. तुपाचा दिवा लावू शकता, कोणताही दिवा लावू शकता. आता जसं आपण सांगितलं की आग्नेय दिशेला आपण 24 तास जरी दिवा लावला तरी हरकत नाही, पण त्याच्यावरती जर म्हणजे एक भावना तर असतेच की आपल्याला देवाला दिवा लावायचा आहे, हो. पण त्याच्याने फरक काय पडतो घरात की बाबा आग्नेय हा, दिशेला? आता कसं आहे की मी हे म्हणत नाही आहे की ईशान्येला लावूच नका. बरं. एक 10 मिनिटं सकाळी, 10 मिनिटं रात्री, संध्याकाळी, बस तेवढं ओके. पण तुम्ही जर अग्नी दिशेमध्ये जर तुम्ही दिवा लावला तर तिथली अग्नी प्रज्वलित करत आहात. अग्नी झोन जो आहे तो ऍक्टिव्ह करतात. बरं. अग्नी झोन जो आहे हा पैशासाठी आहे, हा तुमच्या हेल्थसाठी आहे, तुमचे डायजेशन इश्यूज त्याच्यामुळे सॉल्व्ह होतात. आता इथे म्हणतील मग मला मोठा त्रास आहे तर मग हेच करू का, तर तसं नाही. जास्त त्रास असेल तर डॉक्टराला तुम्ही दाखवून द्या. पण एक जे छोटे मोठे सारखं जे होत असतं, सारखं गॅस होतोय, सारखं हे होत आहे, तर ते बघा की ईशान्य दिशेला तुमचं काय आलेलं आहे. पाणी आहे का, निळा कलर आहे का, काळा कलर, ईशान्य सॉरी आग्नेय दिशेला, आग्नेय दिशेला काळा आलेला आहे का किंवा निळा आलेला आहे का, मग तिथे तुम्ही पाणी ठेवलेलं आहे का. कारण आपल्या बॉडीमध्ये डायजेशनचं काम कोण करतं, अग्नीच करते है ना. जठरांगीन आपण म्हणतो ना, जठरांगीन, तर अग्नीच करते ना. आणि घराची अग्नी ही प्रज्वलित असेल, ऍक्टिव्ह असेल, तर घरामध्ये पैसा पण येत असतो, पैशाचा फ्लो पण येत असतो आणि तुम्हाला जे पोटाशी रिलेटेड जे काही इश्यूज असतील ते डॉक्टरकडे जाऊन आलो, थकलो तरीही कळत नाहीये, मग अशा वेळेस तुम्ही हे उपाय करू शकता. आपल्या घरामध्ये जसे निगेटिव्ह एनर्जी आपण मगाशी बोललो, तर त्याचप्रमाणे जर आपल्या घरात सारखे लोक आजारी पडत आहेत, तर मग म्हणजे त्याचा दिशेशी काही संबंध येतो का त्याचा? हो, येतोच, नक्कीच येतो. आता सारखे पडत आहे तर त्याच्या सगळ्यात आधी तर मी म्हणेल मेडिकल रिपोर्ट करा. सगळ्यात आधी डॉक्टरकडे जा, कारण वास्तू म्हणा किंवा कोणतीही ऍस्ट्रॉलॉजी, न्यूमरॉलॉजी, ग्राफोलॉजी ही कधीही असं म्हणत नाही की डॉक्टरकडे जायची गरज नाही की आम्ही तुम्हाला ट्रीट करू. ही एक तुम्हाला सपोर्ट करते. तुम्ही आधी रिपोर्ट्स काढलेत, सगळं झालं, कुठे काहीच येत नाही, काही कळतच नाहीये, मग आपल्याला या गोष्टींकडे वळायला पाहिजे की वास्तूमध्ये काय आहे, तुम्ही झोपता आहात कुठे, सगळ्यात खूप इम्पॉर्टंट आहे. एक 2 ते 3 झोन असे आहेत की जिथे तुम्ही झोपायला नको. एक आहे साऊथ ऑफ साऊथ वेस्ट, म्हणजे साऊथ ऑफ साऊथ वेस्ट म्हणजे दक्षिण नैऋत्य. दक्षिण दिशा आहे, नैऋत्य आहे, दक्षिण आणि नैऋत्यच्या मधात साऊथ ऑफ साऊथ वेस्ट येतो, जे की तुम्हाला एक्सपेंडिचरचं आहे. इथे काय चांगलं असतं, तर इथे फक्त टॉयलेट हा चांगला असतो, डिस्पोजलची जागा आहे, सगळं जाणायचं. तर तुम्ही इथे झोपला तर तुम्हाला हेल्थ इश्यूज येईल. दुसरं आहे वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट, म्हणजे पश्चिम वायव्य. पश्चिम आणि वायव्याच्या मधामध्ये जो झोन येतो तिथे जर तुम्ही झोपला तर तुम्हाला एन्झायटी असणारच, तुम्हाला डिप्रेशन येणारच.
तर इथे कोणी झोपू नये. आणि तिसरी एक दिशा आहे ती आहे ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट, म्हणजे आहे पूर्व आग्नेय, पूर्व आणि आग्नेयच्या मधात. तर इथे जर तुम्ही झोपला तर तुम्हाला तुमचं डोकं सारखं चर्निंग मध्ये जातं. इन्सोमनिया जे म्हणतात ना, म्हणजे झोप न येणे, त्यांनी बघायचं आहे की ते कोणत्या झोनमध्ये झोप. तर ह्या 3 दिशांमध्ये झोपल्यामुळे तुम्हाला हेल्थ इश्यूज येणार, कारण झोप कंप्लीट नाही झाली तर ऑब्व्हियसली तुम्हाला प्रॉब्लेम्स येणारच. तर या दिशांमध्ये कधी झोपणी, या दिशांमध्ये तुमचे फोटो पण नको, त्याच्याने होतं. आणि मी तर असं म्हणेन साऊथ ऑफ साऊथ वेस्टला, म्हणजे दक्षिण नैऋत्यला आपलं साधं पर्स जे आपण इकडे तिकडे ठेवून देतो ते पण इथे नको. तुमचा पैसा कधीच टिकणार नाही. घरामध्ये ज्यांना खूप असं वाटतंय ना की अरे मी खूप कमवतोय, असे पण माझ्याजवळ क्लायंट येतात की मॅडम पैशाची कमी नाहीये, मी कमवतो खूप आहे, कमी नाही इन द सेन्स की माझ्याकडे येतो खूप, पण त्याच फ्लोने तो निघून पण जातो. करोडो येत आहेत माझ्याजवळ पण टिकत नाही. तर फक्त ती काय बघायचं ते साऊथ ऑफ साऊथ वेस्ट बघा तुम्ही की तिथे काय चूक आलेली. बरोबर. आणि मग आपण उपचार घेत असताना जसे डॉक्टरांच्या फाईल झाल्या किंवा आपल्या गोळ्या झाल्या, मेडिकलच्या गोळ्या झाल्या, तर त्या कोणत्या दिशेला आपण ठेवू शकतो? हा, ती आपण नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्टला ठेवायला पाहिजे. म्हणजे उत्तर आणि ईशान्येच्या मधात एक दिशा असते, नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट, तिथे तुम्ही ठेवलं. आता ही दिशा जी आहे ना, ही हिलिंगची दिशा आहे, इम्युनिटीची दिशा आहे. या दिशामध्ये लहान मुलांनी किंवा थोडे म्हातारे जे आपले असतात, वयस्कर जे असतात, त्यांनी झोपू नये. तर त्यांना सर्दी खोकल्याचा त्रास जास्त होऊ शकतो. तर ही दिशा कशाची आहे? इम्युनिटीची दिशा आहे. इथे तुम्ही तुमचे फाईल्स ठेवा, इथे तुम्ही तुमचे मेडिसिन्स ठेवू शकता. इथे पॉसिबल नसेल तर अजून एक दुसरा झोन येतो ज्याला वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट म्हटलं जातं. त्याच्यामध्ये पण W2 एक्झॅक्ट W2 ला जर तुम्ही औषधं ठेवली तर सेव्हिंग्स होईल तुमचं, म्हणजे सेव्ह होईल, म्हणजे आपण यूज करणार नाही. तर जे रोज आपल्याला लागतंय ते इथे ठेवा. आणि आपण घरामध्ये बघा एक्स्ट्रा मेडिसिन्स पण ठेवतो, तर ते तुम्ही किट बनवलेली असते, तर ती तुम्ही W2 ला ठेवा. कारण हा झोन एज्युकेशनचा आणि सेव्हिंगचा आहे. इथे तुम्ही मेडिसिन्स ठेवायलाच पाहिजे. थोडक्यात सेव्ह होईल, म्हणजे कधी आजारी पडायचे चान्सेस. बरोबर. करेक्ट. आता जसं आपण पूर्वीपासून ऐकतो की घरात नैसर्गिक फोटो लावा किंवा धावत्या घोड्यांची चित्र लावा, तर याच्या मागे काय सायन्स आहे? निसर्गाचा फोटो लावणं झालंच तर तो फक्त आणि फक्त पूर्व दिशेला असायला पाहिजे. आणि आता धावता घोडा याच्यावर तर आपला पूर्ण एक पॉडकास्ट होईल, इतकी मोठी स्टोरीज आहेत, इतकं काय काय आहे. धावता घोड्यामध्ये 7 घोडे असतात. त्याच्यामध्ये हल्ली आपण बाहेर बघितलेलं आहे की असे कॉमनली पण विकल्या जात आहेत की काही फक्त का तर असं आहे की 7 घोड्यांचा पाहिजे आहे. आता 7च घोडे का पाहिजेत हे कोणी कधी विचार केलेला आहे का? कारण सूर्याचा जो रथ असतो तो 7 घोड्यांचा असतो. तर त्यामुळे 7 घोडे लावले तुम्ही तर तुम्ही पण त्या सूर्यासारखे चमकतात. ओके, पण हे 7 घोडे जे आहेत हे कोणत्या कलरचे पाहिजे, त्याच्या मागे काय, सूर्य उगवता सूर्य पाहिजे. हल्ली असे पण मिळत आहेत पांढरे आहेत, चंद्र आहे आणि पाणी पडत आहे आणि ते तुम्ही लावून टाकलं आहे अग्नी दिशेला, मग त्याचा त्रास होईल. तर तुम्हाला जर याच्याबद्दल पूर्ण माहिती नसेल तर मी सरळ सांगेल नका लावू, त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट होतील. आणि ते मी बघितले आहेत, माझ्या क्लायंटना त्याचा इफेक्ट आलेला आहे की त्यांनी उगवता सूर्याचा घेतला, त्या उगवता सूर्य आणि त्याच्यामध्ये 7 घोडे, हे सगळे 7चे 7 घोडे एकाच दिशेने धावले पाहिजे ते नव्हते. त्याच्यामध्ये अर्ध्या घोड्यांचे पाय दिसत नव्हते, म्हणजे कट होते. आणि ते त्यांनी लावलेलं, जसं मी आता म्हटला होता, वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट, जो झोन चांगला नाही, जो डिप्रेशनचा आहे, तिथे त्यांनी लावलेला. आणि त्यांना मग मी जे सांगितलं की हे तुम्हाला सिम्पटम्स येत आहेत का, हे दिसत आहे का, तर दे ऍग्री की हो आम्हाला हाच प्रॉब्लेम. म्हटलं हे सरळ उचला आणि फेकून द्या. त्या म्हणाला नाही 2000ची आणली. म्हटलं 2000 जाऊ द्या, पण त्याच्यानंतर लाखोचं नुकसान, कोणाला देऊ पण नका, अजून दुसरा कोणाचा का त्रास होणार. ज्याचं पूर्ण नॉलेज नसेल ना तर ते काम करू नका, इकडून तिकडून ऐकलं आहे आणि घेतलं आणि लावलं. आपल्या घरामध्ये पैसा किंवा संपत्ती टिकण्यासाठी काही उपाय आहे का? कारण की आजकाल खूप जणांचे प्रॉब्लेम्स असतात. आणि जसं आपलं मगाशी याच्यावरती बोलणं झालं होतं की कसं असतं, शेजारी कोणी राहत असतं त्यांच्या,
आणि त्यांचं मोस्टली हे खूप स्ट्रगल करतात, पण ह्यांच्याकडे जितकं पाहिजे तितकं ते होत नाही किंवा त्यांची तितकी ग्रोथ होत नाही त्यांची. आणि जसं त्यांनी शेजारी पाहिलं की त्यांच्याकडे काहीच नसतं म्हणजे, आणि त्यांची ग्रोथ इतक्या जास्त प्रमाणात होत असते, ह्याच्या मागे नक्की रिझन काय आहे? आता याच्या मागे ना रिझन आहे माइंडसेटचा. बस की कोणत्याही गोष्टीचा तुम्ही विचार काय करताय, कसा करताय, माइंडसेट तर आहेच नक्की. आता मी का सांगते माइंडसेट, कारण हे मी अनुभवलेलं आहे. माझे जितके मला एक्सपिरियन्स आलेले आहेत आता, इतक्या वर्षाचा जो एक्सपिरियन्स आहे त्याच्यावर ना, तर जे ना खूप पैसेवाले लोक आहेत त्यांनाही मी देते, विजिट्स देते आणि त्यांची कन्सल्टन्सी घेते. तर त्यांना आम्ही जे सांगतो ना ते क्विक ऐकतात लगेच. त्यांना त्याच्यामध्ये ते म्हणतात ओके, डाऊट घेत नाही. हा, आणि इकडे आपण जो मेहनत करतो आहे त्याला तो बोलवतो आपल्याला की मला त्रास आहे, मला हा प्रॉब्लेम आलेला आहे. आणि जेव्हा मी म्हणते की तुम्ही ही स्ट्रीप लावा, ही पट्टी लावा आणि याच्याने तुम्हाला प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होतील, ते समोर काहीच बोलत नाही. मग 15 दिवसांनी जेव्हा कॉल जातो ऑफिसमधून की काय झालं, तुम्हाला काय रिझल्ट आले, तर म्हणतात नाही अजून पट्टी नाही लावलेली, अजून कलर नाही चेंज केलेले. तर हे बघा, हा तर एक एक्झाम्पल झाला रिलेटेड टू वास्तू, की तुम्ही प्रत्येक याच्यामध्ये संदेह घेता एकतर, किंवा दुसरं तुम्ही क्विक ऍक्शन घेत, मेहनत करतायत. आपण म्हणतो ना ढोर मेहनत करणं, फक्त घेतायत. अरे पण ऍक्शन पण घ्यावी लागेल ना तुम्हाला. आणि स्किल आता काय नवीन चालू आहे, त्याच्या आपण 15 वर्षाआधी जे काम करत होतो तेच आजही करणार आहात, तर ऑब्व्हियसली आपली ग्रोथ होणार नाही. हे झालं स्किल बद्दल, व्यवहारिकता ज्याला म्हणतो. आणि थर्ड म्हणजे आहे की तुमचा आता वास्तू आहे किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही त्याच्यावर जरी तुम्हाला नॉलेज नसेल किंवा त्याच्यावर तुम्हाला भरोसा नसेल, तर तुम्ही दुसरं ज्याच्यावर भरोसा आहे ते करून टाका. आणि कशावरच नाही आहे तर स्वतःच्या हिंमतीवर करून टाका की खरंच आहे का. कारण जो करतो आहे, आता आपण तुम्ही जसं म्हणालात की जो नेबर आहे त्याचं सगळं फास्ट होत आहे, तर अशा वेळेस आपल्याला बघता येईल की त्याचं घर जे आहे ते वास्तू ऑस्पिशियस आहे, आपोआपच त्याला वास्तू ऑस्पिशियस मिळालेलं आहे. त्यांनी ते कलर्स, त्याचे माइंडसेट असा होता की त्याचा कलर जो आहे त्यांनी इथे निळा, इथे पिवळा, इथे काळा, इथे हिरवा, गुलाबी असे कलर नाही केलेले. त्यांनी ओव्हरऑल एकच कलर ठेवलेला आहे, म्हणजे वास्तुदोष नाही झालेला. कारण हे मी कॉमन बघते की घरामध्ये 1 BHK आणि 5 कलर दिसतात मला, की हॉलमध्ये निळा पण केलेला आहे, गुलाबी पण केलेला आहे, इकडे किचन मध्ये मग पर्पल केलेला आहे, मग बेडरूम मध्ये निळा आणि लाल सोबत केलेला आहे. तर मग त्याच्याने वास्तू तर दोष निर्माण झालेलाच आहे. आणि घरामध्ये आल्यावर बॉसची किटकिट करणं, किंवा जर तुम्ही बिझनेस मध्ये असाल तर आपल्या एम्प्लॉयची किटकिट करणं, विच इज टोटली रॉंग. हे तुमचे ग्रह खराब करतात. हा खूप इम्पॉर्टंट आहे. कारण जर तुम्ही कंप्लेंट करत राहिलात तर त्या युनिव्हर्सला तुम्ही काय मेसेज देत आहात की तुम्ही खुश नाही आहात या कामाने, आणि इकडे म्हणताय की मला प्रमोशन मिळायला पाहिजे, पण तुम्हाला जो काम दिलेला आहे तुम्हाला त्याच्याशीच कंप्लेंट आहे की मला इतकं काम देतो, मला इतकं काम देतो. मग प्रमोशन झाल्यावर तर याच्यापेक्षा जास्त काम वाढणार. मग तो युनिव्हर्स काय म्हणतो, हाच तर काम सांभाळू शकत नाही आहे, याला अजून मी पदोन्नती दिली, याचे जर अजून प्रमोशन झालं तर याला तर काम वाढणार आहे, मग मी याला का देऊ. दिस इज द माइंडसेट की तुम्ही काय विचार